अखेर समृद्धी महामार्ग होणार हिरवागार. 15 लाख रोपांचे टार्गेट. वन विभागाचे असणार नियंत्रण. रखरखत्या उन्हात भकास वाटणाऱ्या नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर आता वाहन चालकांना हिरवळीचा अनुभव येणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात किमान 15 लाख वृक्ष लागवडीचे टार्गेट वन विभाग साध्य करणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने नियोजन चालविले आहे. नागपूर ते मुंबईला अवघ्या 6 तासात पोहोचवणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या दळणवळणामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या समृद्धी महामार्गावर प्रवासाला वेग वाढला असता तरी हिरवळ नाहीशी आहे. सिमेंट काँक्रीटच्या हा रस्ता उन्हाळ्यात अत्यंत तापदायक ठरणार आहे, कारण नागपूर ते मुंबई या दरम्यान 701 किलोमीटरच्या समृद्धी महामार्गावर झाडांची सावली मात्र गायब झाली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा रस्ता खणखणीत तयार केला असला तरी गत 3 वर्षांमध्ये झाडांची हिरवळ निर्माण करण्यात अपयशी ठरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 10 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देताना समृद्धी महामार्गावर वृक्ष लागवडीची जबाबदारी आता वन विभागाकडे सोपवली आहे. नागपूर ते मुंबईपर्यंत वृक्ष लागवड. समृद्धी महामार्गावर नागपूर ते मुंबई या दरम्यान दोन्ही बाजूने सुमारे 701 किलोमीटर रस्त्याच्या कडेला 15 लाख रोपे लागवड केली जाणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक, ठाणे या जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर रोप लागवड केली जाणार आहे. लोकत्रिशूल न्यूज, अमरावती. Like, comment, and subscribe.